सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। आमदार मंगेश चव्हाण यांनी राबवलेली रायगड मोहीम हे युवा पिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे। किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न। रायगड मोहिमेचे राज्यभरात कौतुक। आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतील 7 जून ते 10 जून 2025 ची रायगड मोहीम यशस्वी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली 7 जून ते 10 जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेली रायगड मोहीम 2025 यंदाही उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात पार पडली। या मोहिमेद्वारे 40गाव विधानसभा मतदारसंघातील हजारो शिवभक्त, विद्यार्थी आणि तरुणाईने रायगडचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला। गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक मोहिमेचं यंदाचं आयोजन अधिक भव्य स्वरूपात झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधीश रूप व भव्य दिव्य दुर्गराज रायगडचे स्वरूप मनात साठवत 40गाव तालुक्यातील हजारो शिवभक्तांचा ताफा आज भल्या पहाटे 40गाव इथं सुखरूप परतला व रायगड मोहिमेची यशस्वी सांगता झाली। रायगडावरील मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या भाषणातून हजारो शिवभक्तांसमोर मंगेश दादांच्या उपक्रमाचं खुलेपणाने कौतुक केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मंगेश दादा चव्हाण यांची रायगड मोहीम हे युवा पिढीला शिवसंस्कार, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याच्या मूल्यांचे प्रत्यक्ष धडे देणारे अद्वितीय कार्य आहे। अशा मोहिमा हेच खरे शिवराज्याचे जिवंत रूप आहे, अशा शब्दात त्यांनी मोहिमेचं कौतुक केले। 5 वर्षाची यशस्वी परंपरा। ही मोहीम सालाबाद प्रमाणे सलग 5व्या वर्षी यशस्वीरित्या पार पडली असून आमदार मंगेश दादांनी आपल्या प्रयत्नातून आतापर्यंत 16,000हून अधिक तरुणांच्या मनात शिवप्रेम जागवलं आहे। मतदारसंघातील युवकांना इतिहासाची जाणीव, संस्कार आणि संघटन यांचा अनुभव देणारी ही मोहीम भविष्यातही अधिक जोमाने राबविण्याचं आमदार चव्हाण यांनी आश्वासन दिलं। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।